वाशिम इथल्या गोविंद डोडिया यांनी गौराईचं मखर चक्क नव्या कोऱ्या नोटांनी सजवलंय। ही अनोखी सजावट बघण्यासाठी वाशिमकरांनी एकच गर्दी केली होती। घराघरात आगमन झालेल्या महालक्ष्मींसाठी भक्तांनी मोठ्या उत्साहाने आरास केली आहे। मात्र वाशिमच्या डिडोया कुटुंबियांनी केलेली आरास त्या सर्वांपेक्षा हटके आहे। यंदा डिडोयांनी महालक्ष्मीला कोऱ्या करकरीत नोटांचं मखर बनवलंय। नोटांचं छप्पर, नोटांचं कमळ, नोटांचेच खांब। ही आरास पाहिल्यानंतर महालक्ष्मीच्या सेवेसाठी खुद्द लक्ष्मी हजर झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। महालक्ष्मी बसवायची तर एक दिवस माझ्या स्वप्नात येऊन महालक्ष्मीचा मंडप नोटाचं तयार करायचंय, हे असे काही प्रकारचे दर्शन झालेले आहे मला, तर त्या हिशोबातून मी ही कल्पना साकार केलेली आहे। गोविंद डिडोया यांची कल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी त्यांचे मित्र 8 दिवस काम करत होते। आम्ही याला पूर्ण 7 ते 8 दिवस लागले आणि रात्रपर्यंत काम केलं, म्हणजे सकाळपासून जेवढा वेळ 12च्या नंतर 1 पर्यंत, आणि हे काम पूर्ण केलं। नोटांचं मखर तयार करण्यासाठी डिडोया यांनी तब्बल 40,000 रुपये खर्च केलेत आणि ही आरास पाहण्यासाठी स्थानिक मोठ्या संख्येने गर्दी करतायत। आता महालक्ष्मीच्या विसर्जनानंतर डिडोया एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल। पैसे तर एक महालक्ष्मीनीच मला दिलेले। माझ्या भावांची 20 वर्षापासून लॅप्स झालेली LICचे मला पैसे अचानकरित्या प्राप्त झालेले आहेत आणि याच्यानंतर महालक्ष्मीचा कार्यक्रम हा झाला की भावाच्या नावावर FD करणार। नोटांच्या सजावटीचं कौतुक सर्वत्र होत असल्यामुळे डिडोया यांना आकाश ठेंगणं झालंय। पुढच्या वर्षीही महालक्ष्मीसाठी असंच हटके मखर बनवण्याचा संकल्प त्यांनी आत्ताच सोडलाय। प्रणय निर्माणसह ब्युरो रिपोर्ट ABP माझा वाशिम।